गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BCom मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा पूर्ण विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग. ब्रँच अकाउंटिंगचे भरपूर प्रॉब्लेम आपले झालेले आहे डेटर्स मेथडनुसार आणि आज देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करत आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेममध्ये बघा, सुंदर लिमिटेड भोपाल इनवॉइस गुड्स टू इट्स ब्रँच ॲट उत्तमपूर. सुंदर लिमिटेड भोपाल नावाचा व्यवसाय आहे, ज्यांनी आपल्या ब्रँचला माल पाठवला. उत्तमपूर नावाची ब्रँच. मग सुंदर लिमिटेड भोपाल ही हेड ऑफिस आहे आणि उत्तमपूर ब्रँच आहे. आपण सगळ्यात अगोदर चेक करणार की हेड ऑफिसने ब्रँचला जो माल सप्लाय केला तो कसा सप्लाय केला आणि ते सप्लाय करत असताना त्याच्यामध्ये प्रॉफिटचे पर्सेंटेज इन्क्लूड आहे की नाही ते आपण बघणार. तर बघा, सप्लाय करत असताना 20% ऑन मार्केट प्राइस, 20% हे जे पर्सेंटेज सांगितले जातात ना ते प्रॉफिट असतात आणि प्रॉफिट जेव्हा जेव्हा सप्लाय करताना इन्क्लूड होणार तेव्हा आपण लोडिंग कॅल्क्युलेट करणार. मग प्रॉफिट दिला 20%, लोडिंग काढावी लागेल आणि मार्केट प्राइस सांगितलं. मार्केट प्राइस म्हणजेच इनवॉइस प्राइस, अंडरलाईन करा 20% ऑन मार्केट प्राइस. त्याच्यानंतर आता कोणते अकाउंट बनवायचे त्यांनीच सांगितले. बघा, प्रिपेअर ब्रँच अकाउंट अँड डेटर्स अकाउंट. ब्रँच अकाउंट बनवा आणि डेटर्स अकाउंट बनवा हे त्यांनीच सांगितलं. बघा, डेटरचं ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेलं आहे, स्टॉकचा ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेलं आहे, पेटी कॅश दिलेला नाही, म्हणून आपण फक्त ब्रँच अकाउंट आणि डेटर्स अकाउंट बनवणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपली टेक्निक आहे, आपण ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करणार डेबिट साईडला आणि त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस रेकॉर्ड करणार. मग ओपनिंग बॅलन्सेस आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कोणकोणते दिले? पहिला 1/4 म्हणजे एप्रिलचा म्हणजे ओपनिंग बॅलन्स पहिला दिलेला आहे डेटर्स. मग डेटर्स 1 एप्रिलचा घ्या 52,400. 31 मार्चचा घेऊ नका, 31 मार्च हा क्लोजिंग बॅलन्स असतो. मग 1 एप्रिलचा आपण घेतला ओपनिंग बॅलन्स डेटरचा, हा 31 मार्च आहे, आपल्याला ओपनिंग पाहिजे. मग स्टॉकचा 1 एप्रिलचा घ्या. मग दुसरा ओपनिंग बॅलन्स दिला स्टॉक, 1 एप्रिलचा स्टॉक घ्या फक्त. 1 एप्रिलचा स्टॉक दिलेला आहे 30,000. मग 1 एप्रिलचा बॅलन्स आहे स्टॉकचा 30,000. त्याच्यानंतर 31 मार्चचा स्टॉक दिला, तो क्लोजिंग आहे, आपल्याला ओपनिंग पाहिजे. ओपनिंग फक्त 2 दिलेले आहे. आता ओपनिंग लिहिल्यानंतर जर त्यांचे अकाउंट असतील तर त्या अकाउंटला सुद्धा ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे. डेटर्स अकाउंट आहे, मग डेटर्स अकाउंटला ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. स्टॉक अकाउंट नाही, मग स्टॉक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स परत रेकॉर्ड करण्याची गरज नाही, फक्त डेटरचा ओपनिंग बॅलन्स परत रेकॉर्ड करा डेटर्स अकाउंटला. मग डेटर्स अकाउंटला जा आणि डेटर्स अकाउंटच्या डेबिट बॅलन्स, आपण ओपनिंग बॅलन्स नेहमी डेबिट साईडलाच रेकॉर्ड करतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन फक्त डेटरचा लिहायचा. मग डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 52,400. विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्सेस आपले रेकॉर्ड झाले. ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड झाल्यानंतर आपली पुढची स्टेप आहे क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. मग ओपनिंग बॅलन्स जर डेबिटला रेकॉर्ड होत असतील तर क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला रेकॉर्ड करा आणि जेवढे ओपनिंग रेकॉर्ड केले तेवढेच क्लोजिंग आले पाहिजे. मग 2 ओपनिंग आहे तर 2 क्लोजिंग लिहा. क्रेडिट साईडला 4-5 लाईन सोडा वरती आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओपनिंग ब्रॉट डाऊन, क्लोजिंग कॅरीड डाऊन. मग पहिला डेटर्स आणि दुसरा स्टॉक. पहिला डेटर्स आणि दुसरा स्टॉक. मग डेटरचा बघा इथं 31 मार्च क्लोजिंग सुद्धा दिलेला आहे 66,200. डेटरचा क्लोजिंग डेटर समोर 66,200 आणि स्टॉकचा सुद्धा दिलेला 31 मार्चचा स्टॉक 27,800. मग प्रॉब्लेमवर पण लक्ष द्या आणि इकडे पण लिहा. दोघांचे क्लोजिंग दिले. आता ह्यापैकी जो अकाउंट असेल त्या अकाउंटला क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. स्टॉक अकाउंट नाही आहे, स्टॉक अकाउंट सोडून द्या, पण डेटर्स अकाउंट आहे. मग डेटर्स अकाउंटला जा आणि डेटरचा क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला 4-5 लाईन सोडून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती होता? डेटरचा 66,200 क्लोजिंग बॅलन्स. आता तुम्ही म्हणणार सर डेटरचा ओपनिंग बॅलन्स पण आहे आणि क्लोजिंग बॅलन्स पण आहे. मग आता जर क्लोजिंग बॅलन्स डेटरचा दिलेला असेल आणि डेटर्स अकाउंटला आता जर डिफरन्स आला तर तो डिफरन्स काय असणार? डेबिटला डिफरन्स आला तर क्रेडिट सेल आणि क्रेडिटला डिफरन्स आला तर कलेक्शन. तर आता जो डिफरन्स येईल तो आपण नंतर सोडवणार. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स झाल्यानंतर बाकीचा प्रॉब्लेम ॲज इट इज सोडवा. मग बाकीचा प्रॉब्लेम इथं आपण बघा,
गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. रिसिव्ड म्हणजे मिळणे. कुणाकडून मिळाले? हेड ऑफिसकडून मिळाले. मग कुणाला मिळाले? ब्रँचला मिळाले. तर सिंपल लॉजिक सांगितलेलं आहे. ब्रँचकडे माल आला तर डेबिटला रेकॉर्ड करा, ब्रँचकडून माल गेला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग हेड ऑफिसकडून मिळाले म्हणजे आपल्याकडे आलेले आहे, मग डेबिटला रेकॉर्ड करा. आणि रेकॉर्ड करताना आपण शब्द वापरतो टू गुड्स सेंट टू ब्रँच. इथं जरी रिसिव्ड असला तरी आपण हा शब्द लिहायचा गुड्स सेंट टू ब्रँच. समजा एखाद्याला नाही जमलं तर असं लिहिलं तरी चालेल, गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. मग किती आहे? 1,01,600. 1,01,600 एकदाच रेकॉर्ड करा, दोन इफेक्ट करायचे नाही. त्याच्यानंतर कॅश सेल. दोन प्रकारचे सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. आपल्याला हे दोन्ही सेल रेकॉर्ड करावे लागतात. कॅश सेल, कॅशमध्ये माल विकणार, विकल्यानंतर कॅश येणार आणि आलेली कॅश लगेच हेड ऑफिसला पाठवायची. म्हणजे जेव्हा जेव्हा कॅश सेल असेल, कॅश सेल फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा आणि ती कॅश हेड ऑफिसला पाठवायची, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला रेकॉर्ड करा. म्हणून इकडे क्रेडिटला लिहा बाय कॅश सेल. भरपूर वेळेस आपली प्रॅक्टिस झाली. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये कॅश सेल येणार, कॅश सेल नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, कारण ती कॅश आपल्याला लगेच हेड ऑफिसला पाठवायची असते. मग कॅश सेल 67,000. दुसरा इफेक्ट करायचा नाही कारण आपल्याकडे कॅश अकाउंट नाही. कॅश सेल झाल्यानंतर क्रेडिट सेलचं बघायचं. मग क्रेडिट सेलचं आपण नंतर बघूया. त्याच्या खालचं ट्रान्झॅक्शन बघा, अलाउन्सेस टू कस्टमर. 3 खर्च असे आहे जे फक्त कस्टमर म्हणजे डेटरशी संबंधित आहे. अलाउन्सेस टू कस्टमर, बॅड डेट्स आणि डिस्काउंट अलाउड. हे 3 खर्च प्रॉब्लेममध्ये जर आले तर ते फक्त डेटर्स अकाउंटला लिहायचे, ब्रँच अकाउंटला लिहायचे नाही. मग डेटर्स अकाउंटला या आणि कुठे लिहायचे? डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. मग वरती 1-2 लाईन सोडा आणि लिहा बाय. पहिला आला अलाउन्सेस टू कस्टमर, बाय अलाउन्सेस टू कस्टमर. अलाउन्सेस टू कस्टमर किती आहे? 640. अजून ते 2 खर्च आहे, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स. ते पण लगेच शोधून घ्या खाली. अलाउन्सेस झालं, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स पण दिलेले आहे. मग तिन्ही पण आले, तिन्ही पण लिहा बाय डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट अलाउड दिलेला आहे. डिस्काउंट अलाउड 4,800. त्याच्यानंतर पुढचा दिला बॅड डेट्स. मग बॅड डेट्स लिहा बाय बॅड डेट्स. तिन्ही खर्च डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे बाय बॅड डेट्स. रिटर्न ऑफ ज्याला आपण म्हणतो, बाय बॅड डेट्स दिलेला आहे 1,200. बॅड डेट्स आहे 1,200. प्रॉब्लेममध्ये इथं अमाऊंट बघा, 3 खर्च आले, तिन्हीच्या तिन्ही खर्च डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. अलाउन्सेस टू कस्टमर, बॅड डेट्स आणि डिस्काउंट अलाउड. परत आपल्या प्रॉब्लेममध्ये या. अलाउन्सेस टू कस्टमर नंतर इयरली टर्नओव्हर. इयरली टर्नओव्हर म्हणजे सेल्स. इयरली म्हणजे एका वर्षाचा, ॲन्युअल टर्नओव्हर. मग एका वर्षाचा सेल आहे 1,87,000. मुद्दामून टोटल सेल ऐवजी इयरली टर्नओव्हर हा नाव आला. मग टोटल सेल दिला 1,87,000. टोटल सेल किती दिला? 1,87,000. वर्किंग नोट, टोटल सेल किती आहे? 1,87,000. आता या टोटल सेलमध्ये 2 सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. तुम्हाला जो सेल माहीत असेल तो याच्यातून वजा करा. मग इथं दिला होता कॅश सेल दिलेला आहे, मग कॅश सेल याच्यातून वजा करा. लेस कॅश सेल, जो सेलची अमाऊंट दिलेली असेल तो सेल याच्यातून वजा करायचा. कॅश सेल किती? 67,000. मग 1,87,000 मधून 67,000 वजा होतील, शिल्लक राहिले 1,20,000. मग आता हा 1,20,000 कोणता सेल आहे? टोटल सेलमध्ये 2 सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. कॅश सेल तर माहिती आहे, मग शिल्लक राहिलेला क्रेडिट सेल. मग बघा या पद्धतीने तुम्ही क्रेडिट सेल शोधू शकतात. मग क्रेडिट सेल आपल्याला मिळाला 1,20,000. मिळाला 1,20,000. आता काय करायचं? कॅश सेल तर आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो कारण कॅश आपल्याला द्यावी लागते, पण क्रेडिट सेल आपण ब्रँच अकाउंटला कधीच लिहित नाही. क्रेडिट सेल उधारीवर विकलेला आहे, तिथं काही कॅश मिळत नाही. मग क्रेडिट सेल नेहमी डेटर्स अकाउंटला लिहितात आणि कुठे? डेबिटला, कारण त्याच्यामुळे बॅलन्स वाढणार आहे कशाचा? डेटरचा. मग टू क्रेडिट सेल. क्रेडिट सेल जो आपण शोधला किती आला होता तो? 1,20,000. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रॉब्लेममध्ये जेव्हा टोटल टर्नओव्हर दिला जाईल तो टोटल टर्नओव्हर कधीच रेकॉर्ड करायचा नाही. त्या टोटल सेलमध्ये 2 सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. ते वेगवेगळे रेकॉर्ड करायचे.
कॅश सेल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला 67,000 आणि क्रेडिट सेल डेटर्स अकाउंटच्या डेबिटला 1,20,000. मग 1,20 आणि 67 असा टोटल 1,87,000 आपण रेकॉर्ड केला. या पद्धतीने आपण टोटल सेल सोडवलं. त्याच्यानंतर आपलं बघा अलाउन्सेस झालं. इयरली टर्नओव्हर आपण 2 सेल शोधले. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला माल परत केला. तर मी काय सांगितलं तुम्हाला, जर माल आला हेड ऑफिसकडून तर डेबिटला आणि हेड ऑफिसला माल परत केला, माल आपल्याकडून जात असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. मग जेव्हा जेव्हा वस्तू रिटर्न होणार आपण क्रेडिटला रेकॉर्ड करणार याच नावाने बाय गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये रिटर्न, कंसामध्ये लिहा रिटर्न. कितीचा माल परत केला हेड ऑफिसला? 1,400. म्हणजे या 1,400 एकच इफेक्ट करायचा. गुड्स रिटर्न बाय कस्टमर, आता कस्टमरकडून माल परत आला. प्रत्येक वेळेस हा ट्रान्झॅक्शन परीक्षेमध्ये येणार आणि आपण आत्तापर्यंत भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार तेव्हा ब्रँच अकाउंटला अजिबात जाऊ नका. कस्टमरकडून माल जर परत आला तर फक्त कस्टमर म्हणजे डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा. आणि कुठे तर कस्टमरकडून परत आलेला माल, याच्यामुळे डेटर्सचा बॅलन्स कमी होणार. नेहमी कस्टमरकडून परत आलेला असेल तर माल, कस्टमरकडून जेव्हा जेव्हा माल परत येणार तेव्हा तेव्हा फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. मग इकडे लिहा बाय, वरती आहे एक लाईन, गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न बाय कस्टमर, बाय कस्टमर. आणि कितीचा माल रिटर्न केला कस्टमरने? 1,160, 1,160. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. एकदाच संपलं. डिस्काउंट अलाउड झालं, बॅड डेट झालं, रेंट, वेजेस, कॅरेज हे सगळे खर्च आहे. मी तुम्हाला सांगितलं अलाउन्सेस टू कस्टमर, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स हे 3 खर्च फक्त डेटरशी संबंधित आहे. आणि या व्यतिरिक्त जेवढे पण खर्च प्रॉब्लेममध्ये येतील ते फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. मग हे 3 खर्च फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. 2 पहिला कोणता आहे? रेंट अँड टॅक्सेस, रेंट अँड टॅक्सेस. मग रेंट अँड टॅक्सेस आहे 3,600. जेवढे पण खर्च येतील ते फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. वेजेस अँड सॅलरी, 2 वेजेस अँड सॅलरीज. आणि वेजेस आणि सॅलरीजची अमाऊंट आहे 3,080. प्रॉब्लेमवर लक्ष द्या, 3,080. आणि शेवटचा खर्च आहे कॅरेज अँड कार्टेज, 2 कॅरेज अँड कार्टेज, कॅरेज अँड कार्टेज नावाचा खर्च 2,600. म्हणजे जे 3 खर्च डेटरशी संबंधित आहे ते सोडून बाकीचे सर्व खर्च आलेले ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. सगळा पोस्टिंग आपली झाली, प्रॉब्लेम संपला. मग प्रॉब्लेम संपलेला आहे. आता कॅल्क्युलेट करायची लोडिंग. का कॅल्क्युलेट करायची? कारण माल प्रॉफिटवर पाठवलेला आहे, 20% प्रॉफिट. मग जेव्हा जेव्हा प्रॉफिटचा संबंध येईल लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागेल. वर्किंग नोटमध्ये या आणि सोडवा लोडिंग. नाव द्या लोडिंग. लोडिंग कॅल्क्युलेट करायची असेल तर अगोदर सूत्र लिहा. सूत्र आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र पहिले अगोदर लिहावं लागेल. सूत्रानुसार इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट याला 100 माना. मग आपण अंडरलाईन केलेली माल कसा पाठवला बघा, 20% ऑन मार्केट प्राइस, मार्केट प्राइस म्हणजे इनवॉइस प्राइस. ऑन कॉस्ट प्राइस सांगितलं तर कॉस्टला 100 माना. ऑन मार्केट प्राइस, ऑन इनवॉइस प्राइस असं सांगितलं तर इनवॉइस प्राइसला 100 माना. आता मार्केट प्राइस म्हणजे इनवॉइस प्राइस, इनवॉइस प्राइसला 100 माना. प्रॉफिट दिलेले असतात, प्रॉफिट किती आहे? 20%, म्हणजे 20 रुपये प्रॉफिट. मग 100 पैकी 20 रुपये प्रॉफिट असेल तर कॉस्ट किती येणार? 80. झालं सूत्र तयार. आता सूत्र तयार झाल्यानंतर लोडिंग कॅल्क्युलेट करा. लोडिंग फक्त 3 ट्रान्झॅक्शनवर कॅल्क्युलेट करतात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्स सेंडचे ट्रान्झॅक्शन. मग पहिली लोडिंग कॅल्क्युलेट करा ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. ज्याच्यावर लोडिंग कॅल्क्युलेट करत आहात त्याची अमाऊंट घ्या, त्याला इनवॉइस प्राइसने डिवाइड करा आणि प्रॉफिटने मल्टिप्लाय करा. मग ओपनिंग स्टॉक इथं बघा 1 एप्रिलचा स्टॉक किती आहे? 30,000. मग अमाऊंट घ्या ओपनिंग स्टॉकची 30,000, त्याला फक्त डिवाइड करायचं इनवॉइस प्राइस 100 आणि गुणायचा प्रॉफिट किती? 20. मग करा कॅल्क्युलेटरवर, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. कॅल्क्युलेटरवर 30,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 20, 6,000. उत्तर किती आलं? 6,000. लगेच लोडिंग रेकॉर्ड करून टाकायची. ओपनिंग स्टॉकची लोडिंग आली 6,000. प्रॉब्लेममध्ये या लोडिंग फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करतात आणि उलट रेकॉर्ड करतात. ओपनिंग स्टॉक डेबिटला आहे तर लोडिंग जाणार क्रेडिटला. स्टॉकची लोडिंग लिहिण्यासाठी आपण शब्द वापरणार स्टॉक रिझर्व बाय
स्टॉक रिझर्व्ह कंसामध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉकची लोडिंग आपण कॅल्क्युलेट केली विद्यार्थी मित्रांनो, ती किती आली 6000. आता दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करा क्लोजिंग स्टॉक. पहिले आपण लिहून घेऊ. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे ना, मग लोडिंग कुठे जाणार डेबिटला. मग डेबिटला लिहा स्टॉकच्या लोडिंगसाठी शब्द लिहितो आपण टू स्टॉक रिझर्व्ह. टू स्टॉक रिझर्व्ह कंसामध्ये लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 27800. चला वर्किंग नोटमध्ये क्लोजिंग स्टॉक दुसरी लोडिंग काढा. क्लोजिंग स्टॉक मग ज्याच्यावर लोडिंग काढत आहात त्याची अमाऊंट घ्या. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट इकडे बघा तुम्ही 31 मार्च 27800. मग अमाऊंट घ्या 27800 फक्त भागायचा इनवाइस प्राइस. इनवाइस प्राइस सूत्र बघा 100 गुणायचं प्रॉफिट. सूत्र बघायचं फक्त, सूत्र खूप महत्त्वाचं आहे. 100 ने भागायचं आहे 20 ने गुणायचं. मग किती येतं बघा 27800 भागिले 100 गुणिले 20. उत्तर आलं 5560. लोडिंग किती आली 5560. लगेच रेकॉर्ड करा ब्रँच अकाउंटला. चला ब्रँच अकाउंटला 5560 क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे. लोडिंग आपण लिहून ठेवलेली, फक्त अमाऊंट लिहा 5560. आता ओपनिंग स्टॉक पण झालं, क्लोजिंग स्टॉक पण झालं. तिसरी लोडिंग गुड्स सेंटचे ट्रान्झॅक्शन. मग डेबिटला आलेले गुड्सचे ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिटला आलेले गुड्सचे ट्रान्झॅक्शन लोडिंग कॅल्क्युलेट करा. मग डेबिटला चेक करा गुड्सचे ट्रान्झॅक्शन किती, एकच आहे बघा गुड्स सेंट टू ब्रँच. परत आहे का नाही आहे. मग हा डेबिटला आहे, लगेच याची लोडिंग लिहून ठेवा. कुठे जाणार क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहून ठेवा बाय गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग. आता लोडिंग काढावी लागेल ना. मग किती आहे बघा या गुड्स सेंट टू ब्रँच 1,01,600. चला प्रॉब्लेममध्ये 1,01,600 लक्षात ठेवा. गुड्स सेंट टू ब्रँच किती होती अमाऊंट 1,01,600. 1,01,600 भागायचा इनवाइस प्राइस 100 गुणायचं प्रॉफिट 20. मग करा 1,01,600 भागिले 100 गुणिले 20. उत्तर आलं 20,320. किती लोडिंग आली 20,320. चला प्रॉब्लेममध्ये या 20,320 एवढी लोडिंग आलेली आहे. मग इकडं 1,01,600 डेबिटला होतं, त्याची लोडिंग आपण इथं लिहून ठेवली क्रेडिटला किती 20,320. मग लोडिंग फक्त एकदाच रेकॉर्ड करायची 20,320. या व्यतिरिक्त परत गुड्स सेंट टू ब्रँच नाही आहे. आता क्रेडिटला चेक करा गुड्स सेंट टू ब्रँच आहे का. बघा इथं आहे गुड्स सेंट टू ब्रँच 1400. परत आहे का, तुम्ही म्हणणार सर इथं पण आहे, तो लोडिंग आहे. ओरिजिनल गुड्स सेंट टू ब्रँच फक्त एकच आहे 1400. मग हा क्रेडिटला आहे, याची लोडिंग कुठे जाणार डेबिटला. लिहून ठेवा नंतर आपण अमाऊंट काढू. मग लिहा टू गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग. आणि लोडिंग कितीवर काढायची आपल्याला 1400. चला प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट इथं काढूया आपण. चौथी वर्किंग नोट गुड्स सेंट टू ब्रँच किती होती अमाऊंट 1400. मग 1400ला भागा इनवाइस प्राइसने. इनवाइस प्राइस आहे 100. सूत्र खूप महत्त्वाचं आहे. आणि गुणायचं प्रॉफिट आहे 20. मग 1400 भागिले 100 गुणिले 20. उत्तर आलं 280. 280 किती आलं 280. चला लोडिंग आली 280. प्रॉब्लेममध्ये या. मग प्रॉब्लेममध्ये गुड्स सेंट टू ब्रँच 1400 क्रेडिटला होते, त्याची लोडिंग आपण लिहून ठेवली डेबिटला किती आली 280. मग इकडे लिहून ठेवा 280. सगळ्या गुड्स सेंट टू ब्रँच संपले, लोडिंग झाले. 4 लोडिंग काढल्या. ओपनिंग स्टॉकची लोडिंग क्रेडिटला, क्लोजिंग स्टॉकची लोडिंग डेबिटला. गुड्सचे 2 ट्रान्झॅक्शन होते, एक डेबिटचा त्याची लोडिंग झाली क्रेडिटला आणि क्रेडिटच्या गुड्सची ट्रान्झॅक्शनची लोडिंग डेबिटला. लोडिंग संपला, प्रॉब्लेम संपला, अकाउंट क्लोज करा. डेटर्स अकाउंट अगोदर क्लोज करा. डेबिट आणि क्रेडिट. तर डेबिट साईड जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, डेबिट चेक करा. डेबिट साईडची टोटल जास्त आहे, डेबिटला टोटल करा. मग 52,400 प्लस 1,20,000 टोटल आला 1,72,400. 1,72,400.
सेम टोटल क्रेडिटला लिहा 1,72,400. आता 1,72,400 मधून एवढ्या सगळ्या अमाऊंट वजा करा क्रेडिटला दिलेल्या. मग पहिले वजा करा 1,160, वजा करा 640, वजा 4,800, वजा 1,200 आणि हा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा वजा करायचा 66,200. डिफरन्स आला 98,400. कुठं डिफरन्स येणार? डेबिट जास्त होती तर डिफरन्स येणार क्रेडिटला. मग या क्लोजिंग बॅलन्सच्या वरती डिफरन्स लिहा 98,400. आता काय म्हणायचं, जर डेटरचा क्लोजिंग बॅलन्स तुमच्याकडे असेल आणि त्याच्यानंतर डिफरन्स येत असेल तर डिफरन्सला काय नाव द्यायचं? इकडे डिफरन्स आला तर क्रेडिट सेल आणि इकडे डिफरन्स आला तर कलेक्शन. मग याला नाव द्या बाय कलेक्शन, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. काय आहे? कलेक्शन. डेटर्सकडून एवढे पैसे आपण घेणार आहोत 98,400. आणि तुम्हाला माहिती मी शिकवलेले आहे भरपूर वेळेस, कलेक्शनचे नेहमी 2 इफेक्ट करायचे. मग कलेक्शन इथं डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला तर येतच असतो, त्या व्यतिरिक्त त्या कलेक्शनची अमाऊंट लगेच आपण हेड ऑफिसला पाठवणार. मग कलेक्शनची अमाऊंट आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो बाय कॅश नावाने. बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. म्हणजे कलेक्शनचे आपल्याला 2 इफेक्ट करावे लागतात. इथं कलेक्शन आपण शोधलं 98,400. लिहा इथं ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला 98,400. प्रॉब्लेम संपला. करा क्लोज. ब्रँच अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल, क्रेडिटची टोटल करा. मग क्रेडिटला बघा पहिले आहे 67,000, सगळ्यांची टोटल करा. 67,000 प्लस 1,400 प्लस 6,000 प्लस 20,320 प्लस 98,400 प्लस 66,200 प्लस 27,800, 2,87,120. टोटल आली 2,87,120. सेम टोटल डेबिटला लिहा 2,87,120 आणि 2,87,120 मधून डेबिटची अमाऊंट वजा करा 52,400 वजा 30,000 वजा 1,01,600 वजा 3,600 वजा 3,080 वजा 2,600 वजा 5,560 आणि 280 वजा करा. फरक आला 88,000. डिफरन्स किती आला? 88,000. डेबिटला डिफरन्स आला तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला आला तर नेट लॉस. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. या पद्धतीने आपण 88,000 रुपये प्रॉफिट ब्रँचचा शोधलेला आहे. बेरीज वजाबाकी कॅल्क्युलेटर व्यवस्थित वापरा आणि तुम्ही सोडवा. खूप इझी प्रॉब्लेम असतो. डेटर्स मेथडनुसार आजचा प्रॉब्लेम आपण सोडवला आणि ब्रँचचा प्रॉफिट आला 88,000. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम पूर्णपणे समजलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल, समजलेला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.